पुण्यात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची भेट, ऊसतोड कामगारांच्या विषयावर चर्चा. मुंडे ऊसतोड कामगारांची बाजू मांडणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी रद्द. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी नाही. वेळापत्रक मात्र आजच जाहीर. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा. पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आग्रही. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस. उद्यापर्यंत उत्तर सादर करावं लागणार. 18 कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी नोटीस. राज ठाकरेंची नाराजी, मनसे पदाधिकाऱ्यांना भोवली. अपेक्षेप्रमाणे पदवीधर मतदार नोंदणी न झाल्यानं विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची उचलबांगडी. महानंदच्या 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा. संजय राऊतांचा गंभीर आरोप. जमीन गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव. सरकारवर घणाघात. शिवसेना शिंदे गटाचा 27 जानेवारीला कोल्हापुरात राज्यस्तरीय अधिवेशन. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना अखेर दरमहा 5,000 रुपये ठोक भत्ता मंजूर. लिपिक आणि टंकलेखक संवर्गाला लाभ. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. पुण्यात चक्क पोलिसच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात. गुंतवणुकीच्या आमिषानं 4,99,000 गंडा. मुंबईत मागच्या 9 वर्षात धावत्या लोकलमधून पडून तब्बल 11,316 प्रवाशांचा मृत्यू. लोकलची गर्दी प्रवाशांच्या जीवावर. शेतकऱ्यांसाठी तूरडाळ खरेदी पोर्टल लॉन्च. विक्रीनंतर थेट खात्यावर पैसे जमा होणार. 2027 पर्यंत देश डाळ उत्पादनात आत्मनिर्भर होईल. अमित शहांना विश्वास. महाराष्ट्रासाठी दिल्लीतनं काँग्रेसची रणनीती. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेणार. काँग्रेस परंपरागत जागांवरचा दावा सोडणार नाही. सूत्रांची माहिती. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रातनं जाणार. मुंबई, ठाणे, नाशिक आणि मालेगावमधून राहुल करणार प्रवास. इंडिया आघाडीत जागा वाटपापूर्वीच वाद. इंडिया आघाडी व्हावी ही ममतांची इच्छाच नाही. काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींचा निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप बेटाच्या प्रेमात. बेटावर घालवले काही क्षण. लक्षद्वीपचा विकास हे आमचं लक्ष्य. मोदींचं ट्विट. इंडिगोचा विमान प्रवास लवकरच स्वस्त होण्याची शक्यता. इंधनाच्या किमती कमी झाल्यानं तिकिटांवरील इंधन शुल्क हटवण्याचा निर्णय. राम मंदिराच्या नावे देणगी गोळा करणाऱ्या बनावट वेबसाईट्स खबरदारी बाळगण्याच्या प्रशासनाच्या सूचना. नवीन वर्षातही सोनं दरवाढ सुरूच. आज 200 रुपयांच्या तेजीनंतर सोनं 62,703 रुपये तोळा. 2023 मध्ये जागतिक क्रमवारीत देशातील 3 विमानतळांचा समावेश. सीरियम रिपोर्टमध्ये हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता विमानतळांना स्थान. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा 7 विकेट्सनं विजय मालिका बरोबर राखली. सिराज, बुमराहच्या भेदक गोलंदाजीनं आफ्रिकन फलंदाज गारद. दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतर भारताची कसोटी चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये भरारी. भारतीय संघ 26 गुणांसह 6व्या स्थानावरनं पहिल्या क्रमांकावर.